नमस्कार मंडळींनो, कसे आहात? स्वागत आहे आपलं फायनान्शियल प्लॅनिंग विथ शिल्पा या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दुपारी सहजच कंटाळा आला होता म्हणून ना मी नेटवरती सोन्याचे बाजार 10 वर्षांपूर्वीचे आत्तापर्यंत चेक केले. तर त्यामध्ये मला काय दिसलं की 10 वर्षांपूर्वी 28,000 रुपये तोळा असे बाजार होते आणि आता ते जाऊन पोहोचलेत 65,000 रुपये तोळ्यापर्यंत. यालाच म्हणतात टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. तर तुम्ही म्हणाल की याचा फायनान्शियल प्लॅनिंगशी काय संबंध? अहो, फार जवळचा संबंध आहे. त्यावरून मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे, तुमच्या लक्षात येतील. पहिली म्हणजे आपले वर्तमानातील जे काही इन्व्हेस्टमेंटची आपली इच्छा आहे ती आपण लगेच करायला पाहिजे, म्हणजेच फ्युचरमध्ये जाऊन आपण चांगली कमाई करू शकतो. तसेच दुसरं पॉईंट म्हणजे की इन्फ्लेशन जे असतं ना ते हळूहळू आपलं परचेसिंग पॉवर कमी 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 करत जाते. त्यामुळे काय होतं की प्रेझेंटमध्ये जे काही आपल्याकडे रुपये असतील ना तर फ्युचरमध्ये जाऊन त्याची व्हॅल्यू ही कमी होते. तसेच तिसरं म्हणजे गंमत अशी आहे की ह्युमन बिहेवियर हे असं असतं ना की ते फ्युचरच्या कन्झम्पशनपेक्षा प्रेझेंटच्या कन्झम्पशनवर जास्त भर देतं. आणि आता मी तुम्हाला थेट नेत आहे ते म्हणजे हे टाइम व्हॅल्यू ऑफ मनीच्या मेकॅनिझमकडे. तर आता आपण पाहणार आहोत टाइम व्हॅल्यू ऑफ मनीचे मेकॅनिझम. तर व्यवस्थित लक्ष द्या. यामध्ये फ्युचर व्हॅल्यू असते, त्यानंतर प्रेझेंट व्हॅल्यू असते, त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट असतं आणि टाइम पिरियड असतो. तर फ्युचर व्हॅल्यू आपण FV ने डिनोट केलंय, त्यानंतर प्रेझेंट व्हॅल्यू आपण PV ने डिनोट केलंय, त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आपण R ने डिनोट केलंय, त्यानंतर टाइम ऑफ पिरियड आपण N ने डिनोट केलंय. तर आपण असं समजूया की प्रेझेंट व्हॅल्यू आपली 10,000, त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट 8% आणि N हे 5 वर्ष, म्हणजे 10,000 रुपये जर आज आपण 8% व्याजदराने 5 वर्षांसाठी जर इन्व्हेस्ट केली तर त्याची फ्युचर व्हॅल्यू ही काय असेल तर पाहूया. तर आता आपण इथे एक फॉर्म्युला लिहिलेला आहे फ्युचर व्हॅल्यूचा. तो आहे FV इज इक्वल टू PV इन ब्रॅकेट 1 प्लस R रेज टू N. तर आता आपण त्यामध्ये व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत. त्यामध्ये फ्युचर व्हॅल्यू इज इक्वल टू प्रेझेंट व्हॅल्यू इथे दिलेली 10,000, तर ती इथे पुट केलेली आहे. त्याच्यानंतर 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट 8% आहे, तो आपण इथे 0.008 ने दाखवलेला आहे. आणि रेज टू N म्हणून आपण 5 वर्ष इथे रेज टू 5 असे दाखवले आहे. त्यानंतर FV इज इक्वल टू 10,000 प्लस 10,000 इन ब्रॅकेट 1.08 रेज टू 5 हे दाखवलेलं आहे. तर ह्या स्टेप नंतर आपण इथे दाखवलं आहे FV प्लस 10,000 इन ब्रॅकेट 1.08 रेज टू 5 ची व्हॅल्यू 1.4693 ही आलेली आहे. त्यानंतर आपण 10,000 मल्टिप्लाय 1.4693 केलेली आहे, तर त्याची फ्युचर व्हॅल्यू निघते 14,693. तर आपल्याला फ्युचरमध्ये 14,793 ही अमाऊंट मिळणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत प्रेझेंट व्हॅल्यू. ती कशी? तर यामध्ये दिलेला आहे फ्युचर व्हॅल्यू 10 लाख रुपये, रेट ऑफ इंटरेस्ट 8% आणि टाइम पिरियड 5 इयर्स म्हणजे 5 वर्ष. तर यामध्ये प्रश्न असा आहे की आपल्याला फ्युचरमध्ये 10 लाख रुपये 5 वर्षांनी पाहिजे. तर आपण 8% व्याजदराने पकडली तर ती अमाऊंट काय असेल, प्रेझेंट व्हॅल्यूची अमाऊंट काय असेल तर ती आपण पाहूया. आता इथे फॉर्म्युला आहे प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल टू फ्युचर व्हॅल्यू अपॉन 1 प्लस R रेज टू N. तर आता त्यामध्ये व्हॅल्यू पुट केली आपण. प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल टू फ्युचर व्हॅल्यू आहे 10 लाख, ती इथे घेतली आहे. त्यानंतर
1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट 0.08 रेज टू 5 म्हणजे 5 वर्ष. तर त्याचं आपण इथे पाहत आहोत तर 10 लाख भागिले 0.08 चं हे कॅल्क्युलेशन आलेलं आहे 1.08 रेज टू 5. आता इथे रेज टू 5 ची जी अमाऊंट निघतीये ह्या स्टेपला तर 1.4693 ही आलेली आहे. त्यानंतर आपण याचं कॅल्क्युलेशन पुढे कंटिन्यू केलेलं आहे प्रेझेंट व्हॅल्यू मध्ये इज इक्वल टू 6,80,596 ही आपली प्रेझेंट व्हॅल्यू आलेली आहे. आता आपण पाहणार आहोत ॲन्युटी व्हॅल्यू. तर ॲन्युटी म्हणजे काय तर काही ठराविक काळापर्यंत एक निश्चित ठरलेली रक्कम ही आपल्याला वर्षभर त्या ठराविक काळापर्यंत मिळत राहणे म्हणजे ॲन्युटी होईल. तर या ॲन्युटीमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे ऑर्डिनरी ॲन्युटी, त्यानंतर आहे ॲन्युटी ड्यू, असे 2 प्रकार आहेत. ऑर्डिनरी ॲन्युटी म्हणजे की वर्षाच्या शेवट जी काही रक्कम येते ती ऑर्डिनरी ॲन्युटी म्हणून समजली जाते. त्यानंतर आहे ॲन्युटी ड्यू, ही वर्षाच्या सुरुवातीला जी मिळणारी रक्कम आहे तिला ॲन्युटी ड्यू असे बोलले जाते. तर आता आपण पाहूयात पुढे. यामध्ये दिलेला आहे CF 2500, R रेट ऑफ इंटरेस्ट 8%, N म्हणजे टाइम पिरियड 10 इयर्स असं दिलेलं आहे. तर आता आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे FV इज इक्वल टू CF इंटू इन ब्रॅकेट 1 प्लस R रेज टू N मायनस 1 अपॉन R. म्हणजे आता प्रश्न काय हा समजला का तुम्हाला की कॅश फ्लो जर आपल्याकडे 2500 रुपये आपल्याला आहे आणि त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट 8% प्रमाणे 10 वर्ष आपल्याला फ्युचर व्हॅल्यू किती आपल्याला ती मिळेल तर आपण काढूया. यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या इज इक्वल टू फ्युचर व्हॅल्यू इज इक्वल टू 2500 गुणुले इन ब्रॅकेट 1 प्लस 0.08 रेज टू 10 मायनस 1 अपॉन 0.8 म्हणजे 0.08 हा घेतलेला आहे. त्यानंतर 2500 गुणुले ह्या सगळ्या व्हॅल्यूज इथे पुट केलेल्या आहेत आपण. 1 प्लस 0.08 ची व्हॅल्यू आपण इथे टाकलेली आहे 2.1589. ओके. त्यानंतर मायनस 1 आणि अपॉन 1 अपॉन 0.08 इथपर्यंत हे आपण केलेलं आहे. त्यानंतर पुढे 2500 गुणुले ह्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण इथे केलेलं आहे. त्यानंतर 0.08 हे आहे 2500 गुणुले आता याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे इथे 14.4865 हे आलेलं आहे. त्यानंतर फ्युचर व्हॅल्यू जर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 36,216 ही आपली फ्युचर व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजेच ऑर्डिनरी ॲन्युटी फ्युचर व्हॅल्यू ही आपली आहे 36,216. ओके. म्हणजे वर्षाच्या शेवटी आपल्याला 36,216 ही रुपये मिळणार आहे. आता आपण नेक्स्ट पाहूया ॲन्युटी ड्यू. आता यामध्ये आपण पाहणार आहोत तोच फॉर्म्युला जो आपण ऑर्डिनरी ॲन्युटी मध्ये यूज केलेला आहे. FV इज इक्वल टू म्हणजे फ्युचर व्हॅल्यू इज इक्वल टू CF कॅश फ्लो इंटू इन ब्रॅकेट 1 प्लस R रेज टू N मायनस 1 अपॉन R. इथे काय केलेलं आहे फक्त 1 प्लस R हा एक्स्ट्रा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. तर आता आपण इथे डायरेक्ट व्हॅल्यू टाकलेली आहे कारण आपली फ्युचर व्हॅल्यू निघालेली आहे ऑर्डिनरी ॲन्युटी ती आहे 36,216 आणि त्यानंतर 1 प्लस R 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट 0.08 हा घेतलेला आहे. त्यानंतर 36,216 ही व्हॅल्यू आपण जशीची तशी इथे लिहिलेली आहे. त्यानंतर याचं कॅल्क्युलेशन 1.08 हे आलेलं आहे आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर 39,113 रुपये ही अमाऊंट निघते. म्हणजे ॲन्युटी ड्यू फ्युचर व्हॅल्यू म्हणजे वर्षाच्या सुरुवातीस मिळणार आपल्याला 39,113 रुपये. आता आपण पाहणार आहोत ॲन्युटी व्हॅल्यूमध्ये ऑर्डिनरी ॲन्युटी व्हॅल्यू, प्रेझेंट व्हॅल्यू
हे पाहणार आहे. तर त्यातली आपल्याला पहिली काढायची आहे ती प्रेझेंट व्हॅल्यू. आता याच्यामध्ये प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल टू CF म्हणजे कॅश फ्लो अपॉन R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट इंटू इन ब्रॅकेट 1 इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस R रेज टू n. तर आता आपण त्या व्हॅल्यूज काय काय ते पाहूया. जर एखाद्याचा कॅश फ्लो हा 12,000 रुपये असणार आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 7% प्रमाणे 3 वर्षांनंतर त्याला त्याची प्रेझेंट व्हॅल्यू काय असणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल टू आपण या फॉर्म्युल्यामध्ये ह्या दिलेल्या व्हॅल्यूज पुट केल्या. त्यामध्ये आहे 12,000 कॅश फ्लो अपॉन रेट ऑफ इंटरेस्ट 7% इंटू इन ब्रॅकेट 1 प्लस इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट 0.07 रेज टू n म्हणजे पॉवर ऑफ 3 असं दिलेलं आहे. मग इथे प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल टू 12,000 भागिले 60% आपण इथे व्हॅल्यू काढून घेतलेली आहे. ती आलेली आहे 1,71,428.57 आणि याला मल्टिप्लाय केलेलं आहे ह्या फॉर्म्युल्याने. म्हणजेच 1 इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस 0.07 याचं कॅल्क्युलेशन 1.2250 हे आलेलं आहे. तर आता त्यानंतर पुढे आता यामध्ये PV आपला आलेला आहे 1,71,428.57 इंटू 0.8137. या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर PV निघतोय आपला ऑर्डिनरी ॲन्युटी प्रेझेंट व्हॅल्यू निघते 31,491 रुपये. तर आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत ॲन्युटी ड्यू म्हणजे वर्षाच्या सुरुवातीस मिळणारे पैसे. तर आपला जो ॲन्युटी ऑर्डिनरी ॲन्युटीचा जो फॉर्म्युला दिलेला आहे तो ॲज इट इज तसाच आहे, फक्त इथे ॲड होत आहेत ते इंटू इन ब्रॅकेट 1 प्लस R. तर आता आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या. तर आता आपला ऑलरेडी ही व्हॅल्यू प्रेझेंट व्हॅल्यू निघालेली आहे ऑर्डिनरी ॲन्युटीची. तर ती दिलेली आहे 31,491 इंटू 1 प्लस आरची आपण व्हॅल्यू घेतली 1.07. तर आता यामध्ये आपली ॲन्युटी ड्यू प्रेझेंट व्हॅल्यू निघते 33,695. तर मंडळींनो, तुम्हाला कसे वाटले आजचे हे कॅल्क्युलेशन? मी हे कॅल्क्युलेशन याच्यासाठी घेतले की आपण घेतले टाइम व्हॅल्यू ऑफ मनी हे समजण्यासाठी. म्हणजेच तुम्हाला सर्वांना हे माहिती पडलं पाहिजे की जर आपण प्रेझेंटमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट केले तर आपल्याला फ्युचरमध्ये त्याचे किती पैसे मिळतील यासाठी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि फायनान्शियल प्लॅनिंग विथ शिल्पा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.